सांगलीत अजितदादांच्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळावा 83 कंपन्यांचा सहभाग। दिवंगत अजितदादांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्ह्याच्या वतीने युवक युवतींसाठी सांगलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। रोजगाराच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला सांगली कोल्हापूरसह विविध तालुक्यातून हजारो तरुण तरुणींनी नोंदणी केली। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोजगार व स्वयंरोजगाराचे जिल्हाध्यक्ष प्रशांत माने यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा मेळावा पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार इद्रिस नायकवाडी, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, गटनेते मैनुद्दीन बागवान, कार्याध्यक्ष जमील बागवान आदींनी केले। या रोजगार मेळाव्यात IT, सॉफ्टवेअर, कंस्ट्रक्शन, हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंगसह ब्ल्यू कॉलर, व्हाईट कॉलर क्षेत्रातील तब्बल 83 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला। विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत उमेदवारांच्या मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले। ऑनलाईन रजिस्ट्रेशन 3500 पेक्षा जास्त युवक युवतींनी केले। त्यानंतर 1500 पेक्षा जास्त मुलांचे स्पॉट रजिस्ट्रेशन झाले। यामध्ये तब्बल 1300 पेक्षा जास्त उमेदवारांनी विविध कंपन्यांनी नोकरीसाठी सिलेक्ट केलं। तरुणांना शिक्षणासोबत रोजगाराची संधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हे दिवंगत अजितदादांचे स्वप्न होते। त्यांचे हे स्वप्न पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रोजगाराभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। ॲडव्होकेट अमित शिंदे, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर सुनीता पाटील यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। या रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। या मेळाव्याचे संयोजन उडान जॉबच्या संचालिका डॉ. नेहा खापरे, विकास जाधव, उदय पाटील, सरफराज कच्छी, तोही शेख, जयंत जाधव, संजय देशपांडे आदींनी केले। अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर रोजगार आणि स्वयंरोजगार या विभागाच्या वतीनं प्रशांत माने जे आमचे अध्यक्ष आहेत यांनी आज या ठिकाणी रोजगार मेळावा भरवलेला होता। इतका उत्तम आणि प्रचंड प्रतिसाद या कॅम्पला मिळालेला आहे। जवळजवळ 3500 तरुणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आज 1500 तरुणांनी स्पॉट रजिस्ट्रेशन केलेलं आहे। जवळजवळ 5000च्या दरम्यान आज मुलांनी इथं इंटरव्ह्यू दिला। त्याच्यातले 1300 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जो रोजगार मेळावा घेतला त्या रोजगार मेळाव्यामध्ये आज या ठिकाणी 1300 तरुणांना नोकऱ्या लागलेल्या आहेत। मग ते अगदी पहिली दुसरी शिकलेल्यापासून ते BTech आणि MTech BE पर्यंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी इथं आज इंटरव्ह्यूसाठी आलेले होते। मला खूप समाधान आहे की आजच्या तरुणाला रोजगाराच्या संधी नाहीत। एका बाजूला असं बोललं जातं, परंतु त्याचबरोबर जवळजवळ 83 कंपन्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या 83 कंपन्यांनी 1300 विद्यार्थी आज आपल्या सांगलीमधून सिलेक्ट केलेले आहेत। अजितदादांच्या विचारानं हा पक्ष चाललेला आहे। तरुणांना बरोबर घ्या, तरुणांना रोजगाराची संधी द्या, पक्षात तरुणांना संधी द्या, हा नेहमी संदेश दादांचा असायचा। आणि आज प्रशांत माने, उदय पाटील, आगवेकर साहेब, देशपांडे साहेब ह्या सगळ्यांनीच एकत्र येऊन आज दादांच्या विचाराप्रमाणे या ठिकाणी 1300 युवकांना फार मोठी संधी मिळवून दिलेली आहे। अशाच पद्धतीनं यापुढंसुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी आता यापुढं महिलांच्यासाठी म्हणून सुद्धा काही आपण कार्यक्रम घेणार आहोत। त्यांना घर बसल्या रोजगार मिळाला पाहिजे किंवा त्यांना काही संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत, त्यांना काही फायनान्स निर्माण करून दिलेले पाहिजेत। अशा पद्धतीनं आपण काम करणार आहोत। मला अतिशय आनंद आहे की आमच्या या सगळ्या टीमनी गेल्या 10-12 दिवस राबून अतिशय चांगलं काम केलं आणि त्यातले त्यात चंपाबेन कॉलेज जे SNDTचं कॉलेज आहे त्या सर्वांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, जागा दिली, पाहिजे ती सगळं इथं व्यवस्था करून दिली। मी त्यांच्याही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि परत एकदा या ठिकाणी गेल्या 10-12 दिवस
जे सगळ्यांनी एकत्र येऊन पक्षासाठी हे काम केलेलं आहे, मी त्यांचंही अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.